महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न झाले। या उद्घाटन प्रसंगी मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। मागे सरकार भारतीय जनता पार्टीचा सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। विनंती करतो तर सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बसून घ्या। आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहोत। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज, जय श्रीराम। कार्यकर्ते खरं तर भारतीय जनता पार्टीचा दोन्ही काळ पाहणारा मी कार्यकर्ता आणि आता ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची देशात असो राज्यात असो जी घोडदौड चालू आहे ती खऱ्या अर्थानं आज अटलजींना समर्पित करण्याचा दिवस ते आलेला आहे। जितके आपण निवडून येतो, जितकं यश संपादन होतंय ते खऱ्या अर्थानं आज अटलजींना समर्पित करण्याचा आज आपला दिवस आहे। तो योग आहे आपल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। मला अजूनही आठवतं अटलजींच्या कवितेतून एक त्यांनी स्वर काढला होता, मेरा राष्ट्र एक जीता जागता पुरुष है, मेरा राष्ट्र ये जीता जागता पुरुष है। अटल जी ने कहा था ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है। त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करते आणि आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी आज इथे आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य अतुलजी सावे साहेब, आपले मार्गदर्शक माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, येथे उपस्थित असलेले ज्यांनीच आपल्याला आता आपलं चौकार षटकार मारून तडाखेबाज भाषण केलं, ते आपले धडाडीचे आमदार मान्य संजय भाऊ केनेकर, आपल्या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य किशोरदादा सितोळे, मान्य निवडणूक प्रमुख समीरदादा राजूरकर, आपल्या छत्रपती संभाजीनगरचे उद्योगपती मान्य विवेकांना, सर्वप्रथम हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो। त्याचप्रमाणे भारत देशाचे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि ज्यांची आज जयंती आहे असे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करून आजच्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले संभाजीनगर पूर्वचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे, भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे महामंत्री तथा विधान परिषद सदस्य माननीय संजयजी केनेकर, त्यांनी मानवंदना करून आजच्या या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक 2025-26च्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे नेते, केंद्रीय माजी अर्थमंत्री खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, माझे विधिमंडळातील
सहकारी आणि ज्यांनी दासू भाषण केलं असे संजय केळेकरजी, तसेच माझ्या विधिमंडळातील सहकारी फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण आणि ज्यांच्या नेतृत्वात ही महापालिका लढतोय असे या शहराचे अध्यक्ष किशोरजी शितोळे साहेब, त्यांचे निवडणूक प्रमुख समीर लाजूरकरजी, तसेच माजी महापौर आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे बापू घडामोडेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले बसवराजी मुंगळे काही कारण सांगून गेले, परत त्यांचं नाव घेतलं नाही तर त्यांना असे आमचे सहकारी बसवराजी मुंगळे साहेब, नाही ना लहान आहे आणि तुम्ही एवढे लोक बोलले आता मला तर 10 वर्षाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी होण्याच्या बाबतीचं एक उत्साह तुम्हाला दिसून आलेला आहे. 1000-1500 फॉर्म भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहे. जी जनमानसामध्ये कमळाच्या बाबतीत भारतीय जनता बाबतीची विश्वासार्हता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कॅप्टन असणारे देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे पीच कमळ या भूमिकेतून खऱ्या अर्थाने ही लढाई येणाऱ्या काळात होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच एक हिंदू हा आमचा नेहमीचाच जो आहे अजेंडा तो न्याय चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हिंदूचं मत विभाजन होऊ नये म्हणून प्राबल्य असणाऱ्या आमचे भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य असणारे वार्ड आणि प्राबल्य असणारे उमेदवार यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल, पण हिंदूचं मत विभागणी होऊ नये याकरता आम्ही महायुती करणार. मुस्लिम भागांमध्ये तुम्ही उमेदवार देणार आहात का? एक आणि दुसरं म्हणजे मुस्लिम उमेदवार देणार आहात का? हे बघा, जो राष्ट्रीय धारावर संस्कृतीत आहे मग तो मुस्लिम असला तरी चालेल, पण जो आमच्या अजेंड्यामध्ये बसतो हिंदुत्वाच्या त्याला आम्ही उमेदवारी देऊ शकतो, कारण जो हिंदुत्वाच्या अजेंड्याला घेऊन चालणार आहे तो आमचा उमेदवार. आज तोडगा निघेल का? काय वाटतं? बैठकांवर बैठका सुरू झाल्या. निश्चित सांगितलं ना, आम्ही आमचे प्राबल्य असणारे वार्ड ज्यांच्यात आमचं प्राबल्य आहे, जे आमचे प्राबल्य असलेले उमेदवार त्यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल, पण हिंदू मतांमध्ये विभागणी होऊ नये म्हणून महायुती ही आम्ही करण्याच्या भूमिकेत आहोत आणि निश्चितपणे करू असं भकीत आज तरी आहे. नंतर झालंय का थोडं भाजप, कारण आधीची आक्रमक भूमिका आणि त्यानंतर 50-50 नंतर कुठेतरी हे बघा, एकूणच हिंदुत्वाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी ही आक्रमक आहे. निश्चितमध्ये जनमानसाच्या डोक्यामध्ये कमळ आहे आणि ते आम्ही विचार करतो की सगळे कमळावर ज्या विश्वासार्हता निर्माण झाली